गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीनं आज ताराबाई पार्कमधील धैर्यप्रसाद हॉलमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघ हा उत्पादक शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहिला पाहिजे, यासाठी ही लढाई असल्याचं सांगितलं। गोकुळ संस्था कोल्हापूरची आहे, त्यामुळं आमचं पॅनल कोल्हापुरातच ठरणार, तर त्यांचा निर्णय मुंबईतून होणार। ही केवळ निवडणूक नसून कोल्हापूरच्या अस्मितेची लढाई आहे, असं ते म्हणाले। गेल्या 5 वर्षात गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करत त्यांनी मुंबईतील पॅकिंग प्रकल्पाचा उल्लेख केला। पूर्वी पॅकिंगसाठी प्रतिपिशवी ₹1.10 ते ₹1.90 खर्च येत होता। आता मुंबईत स्वतःची जागा घेऊन प्रकल्प उभारल्यानं 3 वर्षांच्या कर्जाची परतफेड झाली असून दरवर्षी सुमारे 12 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। स्वर्गीय जोयकर साहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये असायचं, शेण काढणारी माझी भगिनी, शेण काढणारा माझा शेतकरी हा माझा केंद्रबिंदू असला पाहिजे। आणि तीच भूमिका मी सुद्धा या ठिकाणी घेतो। आमचा दूध उत्पादक हा आमचा केंद्रबिंदू या ठिकाणी असला पाहिजे आणि म्हणून 14 रुपये वाढ करण्याची भूमिका आम्ही घेतली। अनेक ठिकाणी 10 लाखाचं संकलन आम्ही 20 लाखापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं। गोकुळ वाढला पाहिजे ही भूमिका घेत असताना दूध उत्पादकाला 4 पैसे मिळाले पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे, ही भूमिका आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी घेतली। आज विषय नाही, अनेक विषय, उद्या जाहीरनामा निघेल त्यावेळी तुम्हाला जाहीरनाम्यामध्ये आम्ही निश्चितपणे सांगू की आमची सत्ता आल्यानंतर निश्चितपणे कुठल्या पद्धतीनं दूध उत्पादकाला म्हैस, ज्याच्या घरामध्ये म्हैस आहे, ज्याच्या घरामध्ये गाई आहे, त्याला काय आम्ही देणार आहोत हे निश्चितपणे आम्ही जाहीर करू। परंतु एक उदाहरण शेट्टी साहेब मला द्यायचं आहे की कारभारामध्ये चोखपणा आम्ही काय केला। गोकुळचं दूध ज्यावेळी मुंबईला जात होतं त्यावेळी ते पॅकिंग 2 लाख लिटरचं पॅकिंग हे खाजगी एका संस्थेमध्ये, खाजगी एका मालकाकडे जायचं। त्याला आम्ही दर पिशवी मागं ₹1.10 ₹1.20 देत होतो, तो दर पुढे ₹1.90 या ठिकाणी आला। दर महिन्याला आम्ही किमान ₹1,20,00,000 हे फक्त पॅकिंगसाठी, दुसरीकडे पॅकिंग करायसाठी आम्ही एका खाजगी माणसाला देत होतो। परंतु आमच्या ताब्यात गोकुळ आल्यानंतर त्याच गोकुळच्या शेजारची एक जागा 18 कोटी रुपयाला आम्ही घेतली, त्यामध्ये 18-20 कोटीची मशिनरी या ठिकाणी घातली आणि आता आमचं 3 वर्षात ते सगळे पैसे फिटले अशी अवस्था आमची या ठिकाणी झाली। आज दर वर्षाला 12 कोटी रुपये जे आम्ही दुसऱ्याला देत होतो, आता आमच्या स्वतःच्या मालकीच्या प्रकल्पामध्ये आमच्या दुधाच्या पिशव्या या ठिकाणी करायचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं। आम्ही कोणत्याही संस्थेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही। जिल्ह्यातील दूध संस्था हे गोकुळचे हृदय असून त्या टिकल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। आम्ही समोरासमोर निवडणूक लढवली, उद्या निर्णय लोक घेऊ द्या। मी कधी संस्था पत्र करायच्या भानगडीत पडलो नाही। 5 वर्षापूर्वी लढलो नाही आपण, अभिजित त्यावेळी काय संस्था पत्र संस्थेवर कुठले मला वाटत नाही हरकत आपण कुठे घेतली। म्हणजे पॅनल उभा करत असताना उलट्या बाजूच्या कुठल्या संस्थेवर हरकत घेतली नाही, कारण की मूळ पाया काय गोकुळचा, शेतकरी चंदगडचा या ठिकाणी म्हशीचं दूध काढतो, तो काय किटली म्हणून गोकुळ शिरगावला येणार आहे का दूध घ्यायला? आमची अस्तित्व या गोकुळचा या जिल्ह्यामध्ये आहे। आमचा पाया काय असेल तर तो दूध संस्था हा आमचा पाया या ठिकाणी। या गोकुळच्या विकासाची पहिली पायरी कुठली असेल तर ती दूध संस्था ही पहिली पायरी आहे। शेतकरी आणि दूध संस्था ही आमची पहिली पायरी आहे। आम्ही एखाद्याची किटली 5 लिटरची या चंदगडमधून आणून डायरेक्ट गोकुळ शिरगावला या ठिकाणी आणू शकत नाही। गगनबावड्यातली, शाहूवाडीतल्या एखाद्या शेतकऱ्याचं दूध आम्ही डायरेक्ट गोकुळ शिरगावला आणू शकत नाही। आम्हाला लागते ती दूध संस्था लागते, जी दूध संस्था त्या सभासदाचं दूध गोळा करते आणि आम्हाला ते पोचवायचं काम या ठिकाणी करते। आणि म्हणून या गोकुळच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीनं शेतकरी हा हृदय आहे, ते हृदय चालवायचं काम करत असेल तर ती दूध संस्था करते, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे।
महायुती पाहिजे की दुधाला 2 रुपये जादा दर देणारे बंटी पाटील पाहिजेत हा विचार करा. निकाल लागल्यावर बिना आवाजाचा बॉम्ब फुटणार आहे. आमचा लढा दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी आहे, असं आमदार सतेज पाटील म्हणाले. एका बाजूला महायुतीची पैशाची सत्ता, या ठिकाणी दुसऱ्या बाजूला वजन प्रचंड प्रमाणात आहे. 1 किलो 2 किलो 3 किलो 5-5 किलो पर्यंत वजन टाकायची ताकद, आणि दुसऱ्या बाजूला 14 रुपये दर देणारा बंटी पाटील, दुसऱ्या बाजूला दुधाला दर देणारी आमची आघाडी आहे. दुधाला न्याय देणारी आमची आघाडी या ठिकाणी आहे. म्हशीला न्याय देणारी आघाडी आमची आहे. गाईच्या दुधाला न्याय देणारी आघाडी आमच्या बाजूला आम्ही आहे. आणि उलट्या बाजूला वजन घेऊन बसलेले लोक आहेत. आपण आता निर्णय घ्यायचा आहे की आपण कुठल्या बाजूला या ठिकाणी जायचं. निकाल लागल्यानंतर बिन आवाजाचा बॉम्ब फुटणारच आहे. कारण की उलट्या बाजूला हाय का नाही, आपल्यात काय खतखत आहे का? आपल्यात काय खतखत आहे का? पलीकडं आहे का नाही? किती आहे? हा, मारामारी आहे. म्हणजे पलीकडे एवढी खतखत लागल्या, उमेदवारीवरच खतखत लागल्या की माझं का तुझं, मला किती शिटा तुला किती शिटा, ह्याच्यावरच आता शक्ती प्रदर्शन चाललेलं आहे. आमची लढाई सीटांसाठी नाही, आमची लढाई दूध उत्पादकांसाठी आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आमचा लढा आहे तर दूध उत्पादकाला न्याय देण्यासाठी हा लढा आहे. महायुतीत जागा वाटपावरून मतभेद असल्याचा आरोप करत समविचारी आघाडीत कोणताही मोठा किंवा लहान भाऊ नसून सर्वजण दूध उत्पादकांच्या हितासाठी एकत्र आल्याचं त्यांनी सांगितलं. समविचारी आघाडीकडं एकूण 1851 ठराव असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मला काय खोटी आकडेवारी बाकीच्यांसारखी द्यायची नाही. मला काय पॅनेलमध्ये सीटा कोणाकडे मागाय? मला पॅनेलच करायचं आहे ना. मला निवडूनच आणायचं आहे. मला 25 उमेदवार उभे करायचे आहेत. मला काय करायचं? पाठ तुपटून गेला, 4000 माझ्याकडे ठराव आहेत, 5000 ठराव. मला काय नाही. मला दूध उत्पादकाला न्याय द्यायचा आहे. मला लोकांच्या पर्यंत जायचं आहे. त्यामुळं आमच्या आकडेवारीत कुठलाही या ठिकाणी गोळ नाही. 979 आम्ही ठराव ऑलरेडी या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आज आणि उद्या काही लोक उद्या येणार आहेत, कारण की आज काही लोक येणार नाहीत. गडिंग्लजमधनं जवळजवळ 10-12चा गट्टा उद्या येणार आहे. करवीर मधले काही लोक उद्या येणार आहेत. काही पंढरपूरला गेलेले आहेत असं मला सांगण्यात आलं. असे मिळून उद्यापर्यंत आमचे 872 ठराव या ठिकाणी गोळा होते. एकूण आकडा हा आमच्या समविचारी आघाडीचा 1851 ठराव आमचे या ठिकाणी गोळा होते. यात काही फरक पडणार नाही. आमच्या घरचं कोणी उमेदवार नाही. आम्ही लोकांसाठी लढणारे आहोत. तुमच्या संस्थेचं नाव 7/12वर लावायचं असेल तर समविचारी आघाडीला सहकार्य करा, असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. उमेदवार घरचा असा माझ्याकडे काही विषय या ठिकाणी नसतोय. महापालिकेला कोण होतं माझ्या घरचं? जिल्हा परिषदला माझ्या घरचं या ठिकाणी कोण होतं? पंचायत समितीला कोण होतं? शिरोळ नगरपालिकेला गणपतराव दादा राजू शेट्टींच्या आणि आमच्या घरातलं कोण होतं? आम्ही राबलो आहोत शिरोळसाठी. हे आम्ही जे मंडळी आहोत हे आमच्यासाठी राबत नाही, तर तुमच्यासाठी राबणारे आम्ही मंडळी आहोत. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आम्ही सगळे लढाई कुणाच्या जीवावर करतोय? तुम्ही ऐसा म्हणून आम्ही लढाई करतोय. आता शक्तीपीठचा विषय आम्ही घेतलाय, कुणासाठी घेतलाय? शेतकऱ्यांसाठी आम्ही घेतलाय. आम्ही लढतोय कुणासाठी? शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी लढतोय. आमची भूमिका काय? तुमच्यासाठी लढण्याची भूमिका आमची आहे. आणि माझी कळकळीची विनंती आहे की गोकुळ टिकवायचं असेल, गोकुळ तुमच्या मालकीचा, 7/12वर दूध संस्थेचं नाव ठेवायचं असेल तर आपल्या आघाडीचाच विजय झाला पाहिजे. ही भूमिका उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. एकंदरीत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील राजकीय हालचालींना आता वेग आला असून आजच्या ठरावधारकांच्या मेळाव्यात आमदार सतेज पाटील यांनी भावनिक साथ घालत समविचारी आघाडीला सहकार्य करण्याचं आवाहन केलं.